कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही. आखरी कुठल्या घटकाचं आणि कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही. त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का कमी झालं मतदान म्हणजे BJPच्या माथी पडन किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही. पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये, उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या कमी आहे हे म्हणता येईल. का लोक एखादा उमेदवार असलं तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात, तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. चला येऊ. तर रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होतील असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी हे विधान केलंय की रवी राणांमुळेच नवनीत राणा पराभूत होतील. अमरावतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडूंचे उमेदवार यांचा सामना रंगणार आहे. तुमचे उमेदवार आहेत त्यांच्यावर रवी राणांनी काही गंभीर आरोप केले, तुम्हाला माहित आहे जुगार खेळत असतील किंवा दारू पित असतील असे गंभीर आरोप राणांनी केलेले आहेत. कसं मला वाटतं निवडणुकीत व्यक्तिगत अशा आरोपावर कोणी जाऊ नये. आम्ही जर त्यांच्या व्यक्तिगत अशा सगळ्या गोष्टी काढत बसलो तर त्या फार कठीण जाईल. त्यांनी असं करू नये. सार्वजनिक जीवनामध्ये तो माणूस दिनेश भाऊ हा रवी राणापेक्षा लाखपटीनं चांगला आहे. त्यानं ज्या पद्धतीनं दिनेश भाऊनं काम केलं ते मला नाही वाटत ते रवी राणाजी करू शकले. आपण तर चित्रपटातले जर आपण जर काही सीन पाहिले तर खुलेआम तुम्ही दारू पिताना दिसतात. मग आम्ही हे काढायला नाही पाहिजे, पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर तुमच्या बऱ्याच गोष्टी दिसन ना. तर हे बरोबर नाही. व्यक्तिगतरित्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणं मला नाही वाटत चांगलं आहे. शेवटला प्रश्न, काल देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर दर्यापूरमध्ये जाहीर सभा झाली नवनीत राणांसाठी. त्यांनी मित्रपक्षांचं सर्वांचं जवळपास नाव घेतलं. तुम्ही महायुतीमध्ये आहे, त्यांनी तुमचं नाव घेणं टाळल्यात. कुठेतरी आता महायुतीतनं बेदखल केला जातं बच्चू कडूंना. मी त्यांचा आभार मानतो देवेंद्रजीचं की त्यांनी आमचं नाव नाही घेतलं. नाव घेतलं असतं तर मोठ्या शंका निर्माण झाल्या असत्या. त्यांनी आमचंच काम केलं. काल परवा मोदीजी वर्धेला आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की आपकी अगर नाराजी है तो मैं देखकर इनको वोट मारो. म्हणजे मोदीजीनं हे स्पष्ट सांगितलं का आमचा उमेदवार कार्यक्षम नाही आहे, ते काही करूच शकत नाही. हे इतकं स्पष्ट त्यांनी संदेश दिला जनतेला. आणि याच्यावरून स्पष्ट होते का ते कार्यक्षम नाही आहे. मी कोणाच्या नावानं मत मागतोय, मला कोणाच्या नावानं मत मागायची वेळ येतं हे सिद्ध होतं का आम्ही कार्यक्षम नाही आहे. आणि मोदीजीसारख्या नेत्याला हे मनाची वेळ आणू देणं उमेदवार हे मोठी शोकांकित आहे, दुर्दैवी गोष्ट आहे. होते आमदार बच्चू कडू. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.